नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायली आश्रमात जाण्यासाठी तयार होतात. रात्रीचे जायचं म्हणून मग ते निघायची तयारी सुरू करतात. तेव्हा ती साडी घालून येते. अर्जुन तिच्या साडीकडे एकटक बघतो. मग ती म्हणते, माझ्याकडे असे का पाहतायत? तेव्हा तो सांगतो, आपल्याला आश्रमात दिवा लावायला जायचं नाही. हे असले ब्राईट कलर का घातला? तेव्हा ती म्हणते, चांगले तर आहे, याच्यात काय वाईट आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं बाई, मी कसे कपडे घातले तसे घालू नये, म्हणजे अंधारात आपण काळोखात कोणाला दिसणार नाही. ह्या रंगाच्या कपड्यात तर सगळ्यांना तू भेटून येशील, तिथे लांबून पण दिसशील. मग तिला ते पटतं. त्याच्यानंतर ती तिचं सलवार कमीज शोधू लागते कपाटामध्ये. अर्जुन पुढे काय करायचं त्याची प्लॅनिंग सुरू करतो. रविराज जेवणाच्या टेबलवर सगळ्यांशी गप्पा मारत असतो. तेव्हा सुमन सांगते की तन्वीने आज खूप छान अभ्यास केला. 2 तास तर रूममधनं बाहेर पण आली नाही. मग रविराज सांगू लागतो, मला सायली आणि अर्जुन पोलीस स्टेशनच्या बाहेर भेटले होते. मग सायली का भेटली म्हणून तन्वीला प्रश्न पडतो आणि नागराजलाही टेन्शन येतं, हेच कशाला भेटले म्हणून. मग रविराज सांगू लागतो की अर्जुन हा कोर्टाकडनं परमिशन घेत आहे. त्याला आश्रमात साक्षीविरोधात पुरावे शोधायचे आहे. तो साक्षीविरुद्ध पुरावे शोधल्याशिवाय राहणार नाही. पण तन्वी सांगते, पण ती तिथे गेलीच नाही तर तिचे पुरावे तरी काय मिळणार? रविराजही तेच म्हणतो, हो ना, काही भेटणार नाही ती गेलीच नाही तर. रविराजला जेवण झाल्यानंतर आठवतं की एक काम आहे. मग तो सांगतो, माझं जेवण झालं, मी निघतो, तुम्ही तुमचं जेवण आटपा. मग सगळेजण जेवणाच्या टेबलवर उठतात. नागराजाने प्रियाला इकडे टेन्शन आलेलं आहे. ते म्हणतात, आता यांनी जर खरंच पुरावे शोधून काढले तर आपली तर वाटच लागणार. आणि तन्वी तीही बोलते, माझं पण गाठोडं मी आश्रमात ठेवलेलं आहे. ते जर अर्जुनच्या हाती लागलं तर मलाही खूप टेन्शन आलेलं आहे, असं ती नागराजला सांगू लागते. तेव्हा नागराजही तिच्यावरती चिडतो. तुला अक्कल आहे का? असं कसं तुझं गाठोडं तू तिथे सोडून आली? तुला समजत नाही का? असं तो तिच्यावर ओरडू लागतो. ती म्हणते, मी माझं गाठोडं काढण्यासाठी गेले होते, पण तिथे पोलीस पण होते. मग मी ते तिथेच सोडलं, पण लपवून ठेवलेलं आहे एवढं मात्र नक्की. इकडे अर्जुनला खूप घाई झालेली असते. तो सारखा सायलीला आवाज देत असतो, चला ना लवकर सायली, असं म्हणून तिला आरोळ्या मारत असतो. मग ती घाईघाईने तयार होऊन येते आणि ती म्हणते, चला आपण निघूया. अर्जुन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, आज खूप छान दिसत आहेत. ती म्हणते, काय? तो म्हणतो, काही नाही, चला आपल्याला उशीर होते. इकडे प्रियालाही आश्रमात जायची घाई झाली आहे. ती म्हणते, उद्या अर्जुन जाणार आहे, आज रात्रीच मी माझं गाठोडं तिथनं काढून घेते. मग ती बघते घरामध्ये सगळी शांतता तिला जाणवते. अलगद रूममधनं ती बाहेर निघत असते. पण हॉलमध्ये सुमन पाणी घेण्यासाठी आलेले असते. मग ती जिन्याखाली लपते. सुमन पाणी घेऊन तिची वरती निघून जाते. मग प्रियाही तिच्या कामाला लागते. इकडे सायलीला आठवतं की आपण आईंना सांगितलंच नाही बाहेर चाललेलो. ती म्हणते, मी आईंना पटकन सांगून येते की आम्ही आश्रमात जाऊन येतोय. मग अर्जुन तिला चिडवतो, हां सगळ्या घरच्यांना बोलवून आण, आई बाबा अस्मिता सगळ्यांना आपण घेऊन आश्रमात जाऊया बस करून. मग त्याच्यावरती ती सायली रागवते, नाही सांगा ना, अशी माझ्या ओरडून का बोलताय? मग दोघंजणं निघतात. इकडे प्रिया आश्रमात पोचली. मागच्या दरवाजाने ती काठीने खिडकीतनं हात घालून दरवाजा खोलण्याचा प्रयत्न सुरू करते. दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर ती आतमध्ये जाते. आतमध्ये जाऊन ती दरवाजा बंद करते. मग लाईट शोधू लागते. लाईटचं बटन ऑन करते. मग तिला आठवायला सुरू होतं की मी निघताना माझं गाठोडं इथेच या फरशीखाली लपवलेलं. मग ती फरशी फोडण्यासाठी ती एक हत्यार घेते आणि फरशी फोडू लागते. तिला ते तिचं गाठोडं मिळवायचं आहे त्याच्यातलं. इकडे अर्जुन आणि सायलीही निघाले आहे. ते लवकरच आश्रमात पोचतील. इकडे प्रियाचीही गडबड सुरू आहे तिचं गाठोडं सापडण्यासाठी. पण फरशी खोलल्यानंतर तिचं गाठोडं तिथे नसतं. मग तिला आता टेन्शन येतं की हे गाठोडं गेलं कुठं. मग ती आठवू लागते की मी निघताना तर इथंच ठेवलं होतं. परत तिला आठवतं, नाही, कोणाला संशय येईल म्हणून मी ते गाठोडं परत त्याच्यातनं काढून घेतलं होतं. ते काढल्यानंतर पुढे काय केलं हेच तिला आठवत नसतं. ती खूप डोकं आठवण्याचा प्रयत्न करते. मग ती तिथनं हॉलमध्ये जाते. हॉलमध्ये तिची शोधाशोध सुरू होते. समोरून तिला एक गाड्याची लाईट चमकते. म्हणून ती बघते, पोलीस आले की काय घाबरते. म्हणून ती खिडकीतनं अलगद बघते. समोरून अर्जुन आणि सायली येताना तिला दिसतात. त्या दोघांचं ती बघून गप्पा ऐकते आणि सांगते, आता हे दोघं इथे आलेले आहे, आता मी काय करू? म्हणून तिची ही गडबड सुरू होते. कुठे लपू, काय करू, तिची धावपळ सुरू होते. मग अर्जुन सांगतो, आपण पुढच्या दाराने जाऊ नाही शकणार, कारण तिथे सील लावलेला आहे. आपल्याला मागच्या दारानेच जावं लागेल. सायली म्हणते, मला तर हे काय पटत नाही मागच्या दाराने जाणं. मग अर्जुन म्हणतो, आपल्याला हेच करावं लागेल, आपण असं समोरून जाऊ शकणार नाही. मग सायली तयार होते. ती सांगते, पाठीमागनं एक दरवाजा आणि खिडकी आहे,
मला माहिती आहे ते कसं खोलायचं, चला आपण पाठीमागनं जाऊया. मग दोघंजणं पाठीमागे जायला निघतात. तितक्यात तिला आठवतं की पाठीमागे दरवाजाही उघडा आहे आणि तिने लाईटही लावलेला आहे. घाई गडबडीने ती पळत सुटते ती पाठीमागची लाईट बंद करण्यासाठी जाण्यासाठी. पण अर्जुन आणि सायली खिडकीपर्यंत पोचलेली असतात. आता ती खिडकी खोलण्याचा प्रयत्न सुरू करत आहे. खिडकीतून दाराची कडी उघडायचा आणि मग प्रिया पटकन पोचते आणि लाईट बंद करते. ती कपाटाजवळच लपलेली आहे. अर्जुन तिला बघतो की काय अशी तिला भीतीही वाटत आहे. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला पुढे येणारा व्हिडिओ माझा पटकन मिळेल आणि तुम्हाला तो पाहायलाही मिळेल. धन्यवाद.